विद्यार्थी मित्र हो, आज आपण एक्सटेम्पोर म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर एक्सटेम्पोर याची डेफिनेशन काय केली जाते हे बघूया. एक्सटेम्पोर इज ॲन इम्प्रॉम्प्टू स्पीच दॅट इज डिलिवर्ड विथ लिटल ऑर नो प्रिपरेशन. एक्सटेम्पोर असं भाषण असतं की त्याची पूर्वतयारी काही केलेली नसते, अचानकच आपल्याला तो विषय दिला जातो. आता एक्सटेम्पोर ही संकल्पना अशी आहे की इथं फक्त आपल्याला एक 5 मिनटं 10 मिनटं दिलेल्या विषयावरती बोलणं असंच नसून, इतर वेळेस ज्यावेळेस आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो त्या ठिकाणी आपल्याला अचानक एखाद्या विषयावरती बोलण्यासाठी बोलवलं जातं, त्यावेळेस आपला गोंधळ उडतो. तर त्यावेळेस कसं बोलावं, त्याची प्रिपरेशन कशी करावी, तर या बाबतीत सांगणारा हा टॉपिक आहे. तर त्याच्यावरती आपण आता फोकस करूया. तर प्रथम आपण बघूया की आपण ह्या टॉपिकमध्ये काय काय पाहणार आहोत. आता एक्सटेम्पोर म्हणजे काय हे पाहणार आहोत. हाऊ टू स्टार्ट अँड एक्सटेम्पोर हे पाहणार आहोत. हाऊ टू डिलिव्हर अँड एक्सटेम्पोर हे पाहणार आहोत. सब्जेक्ट्स फॉर एक्सटेम्पोर हे पाहणार आहोत. तर इत्यादी पॉईंट्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड करत आहोत. आजकाल बऱ्याच कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजची कम्युनिकेशन स्किल, थिंकिंग ॲबिलिटीज ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा इव्हॅल्युएट करण्यासाठी हे एक्सटेम्पोर घेतले जाते. जसं की ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू, याच्यानंतर एक्सटेम्पोर ही संकल्पना तिथं इन्क्लूड केली जाते की ज्या माध्यमातून एम्प्लॉईजचे कम्युनिकेशन स्किल, थिंकिंग ॲबिलिटीज या गोष्टी जज केल्या जातात. सो आफ्टर दिस यू हॅव टू रीड टू लर्न न्यू थिंग्स फॉर दिस टाईप ऑफ स्पीकिंग. वास्तविक एक्सटेम्पोर हे याच्यावरती डिपेंड असते की व्हॉट द नॉलेज दॅट यू हॅव अँड हाऊ यू आर गोईंग टू इम्प्लिमेंट दॅट नॉलेज इन युअर स्पीच. सो टू यूज द नॉलेज दॅट यू हॅव, दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. आपल्या पूर्व नॉलेजचा तसेच इतर गोष्टींचा विचार करत असताना एक्सटेम्पोर ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो त्यावेळेस त्याची स्टार्टिंग कशी असावी, म्हणजे ज्यावेळेस एखादा विषय दिला जातो आणि तो आपण स्टार्ट करतो, तर तो स्टार्ट करत असताना त्याच्यामध्ये काही करायला नाही पाहिजे, काय करायला पाहिजे त्या गोष्टी आपण पाहतो. फर्स्ट, आफ्टर गिविंग सब्जेक्ट फॉर युअर एक्सटेम्पोर, you do not rush to start even if you have much knowledge about that subject. So think about that subject for a little time, try to gather information, and then put the words, the knowledge in your speech. Again, there are some points about which you must think, that is duration of your speech. While speaking, you have to think about the related points. ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस अशा गोष्टींवरती फोकस करणं गरजेचं असतं की ज्या आपल्या सुरुवातीला ऑडियन्सवरती इफेक्टिव्ह होतील. जसं की पहिल्या काही वेळेमध्ये ट्राय टू अरेंज इंट्रोडक्टरी पॉईंट्स. अगेन यू शूड अवॉइड युअर नर्वसनेस आणि यू मस्ट बी कॉन्फिडंट अबाउट दॅट सब्जेक्ट. आता एक्सटेम्पोर स्किल ही कशा पद्धतीनं डेव्हलप आपण करू शकतो, तर बेस्ट वे टू प्रॅक्टिस इज टू स्पीक युअर सेल्फ फॉर अ मिनिट ऑर 2 minutes एव्हरी डे. अगेन यू मस्ट कीप अ चेक ऑन युअर बॉडी लँग्वेज, डिक्शन, स्पीकिंग. बॉडी लँग्वेज तर आपण मागील टॉपिकमध्ये पाहिलेले आहे. आता डिक्शन, स्पीकिंग म्हणजे कोणते वर्ड्स आपण यूज करतो, कशा पद्धतीनं बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिसमध्ये पाहायला पाहिजे. तसंच युटिलाइज द फर्स्ट फ्यू सेकंड्स इन कलेक्टिंग युअर थॉट्स. मीन्स बिफोर कलेक्टिंग युअर थॉट्स you should not start your speech, otherwise you will be confused and you will not end your speech very well. In addition to this, let's see how to deliver an extempore. आता एक्सटेम्पोर कशा पद्धतीनं प्रेझेंट करायचं ते आपण पाहूया. त्याच्यासाठी फर्स्ट पॉईंट आहे की नो युअर डिरेक्शन. सपोज यू आर स्पीकिंग अँड यू आर नॉट स्पीकिंग ऑन द गिवन सब्जेक्ट and you are making digressions, so that will not be applicable
in your speech. Again, your speech will be praised significantly more if you speak in a language that works with those listening. तर आपण इथं याचा विचार करू शकतो की आपल्याला कोणता सब्जेक्ट दिलेला आहे, आपण कोणत्या दिशेने बोलतो आहे, तर या गोष्टींवरती आपण फोकस करायला पाहिजे. द नेक्स्ट पॉईंट इज दॅट प्रिपेअर सम बॅकअप. इट्स गुड टू हॅव बॅकअप प्लॅन. मीन्स सपोज यू आर speaking before an audience and you don't have any previous knowledge, backup, or good knowledge about that subject, then you cannot speak or deliver that speaking before the audience. यातच अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी, प्लॉट अ कोर्स. मीन्स बिफोर यू स्पीक ट्राय टू मेक अ क्विक मेंटल आउटलाईन ऑफ वॉट यू वॉन्ट टू से. आता एक याच्यामध्ये आपल्याला एक आराखडा तयार करावा लागतो की आपण काय बोलणार आहोत, आणि त्या आराखड्यानुसार, त्या प्लॅननुसार आपल्याला काय करावं लागतं, बोलावं लागतं. तरच आपण व्यवस्थितरित्या बोलू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण बोलणार आहोत त्याच्या अगोदर थोडंसं त्याचा प्लॅन असेल तर आपण काय करू शकतो, त्या प्लॅननुसार आपण बोलू शकतो. अन्यथा जर प्लॅन नसेल, आउटलाईन नसेल, तर आपलं बोलणंही इफेक्टिव्ह होणार नाही. सो कीप अ प्लॉट or a plan of a course. The next point is keep it short and sweet. आपलं बोलणं, आपलं भाषण हे शॉर्ट अँड स्वीट असायला पाहिजे. सो here is not expected that you are speaking long speeches or you are narrating an epic. That is not expected. So speaking clearly and with as few words as possible shows confidence in your own opinions and before the audience. The next point is watch your words. Means you have to listen your own words. Means there are certain words that can be offensive to others. Even your tone can also be important in the speech. सो लिसन टू द वर्ड्स. ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण कोणते वर्ड्स वापरतो, कोणत्या टोननं बोलतो, या गोष्टीसुद्धा इथं फोकस करायला पाहिजे. नेक्स्ट, देर आर सम क्विक थिंग्स दॅट यू कॅन डू आफ्टर गेटिंग द सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, यू कॅन आफ्टर गेटिंग सब्जेक्ट यू कॅन हॅव अ पेन अँड राईट on the piece of paper all the points, hijack the points. Means try to get the idea of the point. Again, make it interesting, significant. Again, feel free to talk about that. Again, begin with your introductory sentences. Again, there should be a concentration on diction and tone of the topic. There are some things that you should take care of, like create an outline of the topic. The most important thing is that don't try to remember the entire speech in detail in a few seconds. So there should be beginning, middle and end for the extempore. So let's think about the next point, that is how should be the opening of an extempore. Means there are different kinds of opening that we can have for our speech. The first, questioning opening. Means we know that to be or not to be, there should be questions like this. Again, that is a technique for opening a presentation. So try to get audience interested, engaged or inspire them by asking some questions. That is one kind of technique. अजून एक ओपनिंग स्टाईल जे आहे त्याला आपण म्हणतो की फॅक्च्युअल ओपनिंग, की ज्यामध्ये टेलिंग इन ॲडव्हान्स वॉट यू आर गोइंग टू कवर इन द प्रोसिडिंग मिनिट्स. जसं की आपण पुढील काही वेळामध्ये काय काय बोलणार आहोत त्याची आउटलाईन देणं आणि त्या आउटलाईन पद्धतीनं सर्वांसमोर त्या गोष्टी मांडणं, त्याला फॅक्च्युअल ओपनिंग म्हणतात. दिस ओपनिंग इज ॲप्रोप्रिएट वेन यू अंडरस्टँड दॅट द सिच्युएशन डिमांड्स यू टू गेट टू द पॉईंट क्विकली. यानंतर येते ते द सरप्रायझिंग ओपनिंग. आता ही खूप इंटरेस्टिंग अशी ओपनिंग असते की ज्यामध्ये शॉकिंग ऑर सरप्रायझिंग द ऑडियन्स ॲट द बिगिनिंग इज अन एक्सलंट वे
ऑफ गेनिंग अटेन्शन ॲट द स्टार्ट. जसं की यामध्ये एखादी आश्चर्य करणारी गोष्ट, एखादी सिच्युएशन अशी आपण ऑडियन्ससमोर एक्सप्रेस केली की त्यानुसार ऑडियन्स काय होईल, अट्रॅक्ट होईल, इन्वॉल्व होतील. सो इट कॅन बी अ व्हिज्युअल एक्सपिरियन्स थ्रू पिक्चर, ऑन अ स्लाइड, a sensory experience, or simply be spoken by the presenter. After this, the reveal opening. Reveal opening is that rather than give all the facts in a summary right at the beginning, it is trying to reveal some points slowly before the audience. So it is preparing the first few minutes with clues for the audience can draw them into your talk. एखादी घटना असणे आणि ती हळूहळू उलगडत ऑडियन्ससमोर मांडणे, त्या गोष्टीला रिव्हेल ओपनिंग असं म्हटलं जातं. तर ती मेथडसुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो. अगेन द ऑब्लिक ओपनिंग विच इज सेटिंग अ फॉल्स ट्रायल अँड हॅविंग युअर लिसनर्स गेस वेअर यू माइट बी गोइंग टू से. दिस कॅन बी अन इंटरेस्टिंग एन्जॉयबल जर्नी बिकॉज इन दिस देर आर सम थिंग्स लाईक false trials or some difficult situation you can put up before the audience and ask them to solve it. Then they will involve in your speech. आता हे सर्व पॉईंट्स पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की यामध्ये कशा पद्धतीने एक्सटेम्पोर प्रेझेंट करायचा, तो कशा पद्धतीने त्याची तयारी करायची, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करायचा. याच्यामध्ये म्हणजे एक्सटेम्पोरमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींवरती फोकस करायला हवा. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पुढे एक पॉईंट असा येतो की यामध्ये कोणकोणते असे टॉपिक असू शकतात की जे डिस्कस केले जाऊ शकतात. जसं की द मोस्ट नीडेड रिफॉर्म इन इंडिया, चीप लेबर्स इन इंडिया, हायर एज्युकेशन इन इंडिया, क्लायमेट इज चेंजिंग, माय फेवरेट मूवी, टेक्नॉलॉजी अँड मॅन, फेसबुक, टिकटॉक अँड यूट्यूब ॲज अ स्टेज फॉर पीपल, व्हायरसेस इन इंडिया. अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय आपण याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. आता एक्सटेम्पोर हे फक्त कोणत्या तरी ठिकाणी जॉब मिळवण्यासाठी असणं ही संकल्पना ती नाही आहे. तर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये इन फ्युचर, इन युअर लाईफ देर मे बी मेनी सिच्युएशन्स वेअर you have to speak on unexpected subject. So एक्सटेम्पोर ही त्यासाठी सुद्धा आपल्याला उपयुक्त आहे. आता एक्सटेम्पोरची प्रिपरेशन करत असताना काही असे युनिव्हर्सल सेंटेन्सेस आहेत की जे आपण कॉमनली यूज करू शकतो. जसं की इन ॲडिशन टू दिस, इन माय ओपिनियन, अकॉर्डिंग टू दॅट, अकॉर्डिंग टू न्यूज, ॲज पर द न्यूजपेपर्स, as the talk on the radio, as per my reading, as per my knowledge. अशा पद्धतीचे वर्ड्स आपण हे एक्सटेम्पोरमध्ये आधेमध्ये वापरू शकतो की ज्यामुळे आपले बोलण्यातील गॅप जो आहे तो भरून निघू शकतो. सो लेट्स समराइज what we have studied in this extempore. As we know that extempore is an impromptu speech that is delivered with little or no preparation. विदाउट प्रिपरेशन केलेलं भाषण म्हणजेच त्याला एक्सटेम्पोर असं म्हणतो. आता हे भाषण, हे एक्सटेम्पोर आपले प्रिवियस नॉलेजवरती डिपेंड असू शकतं की जे म्हणजे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. नेक्स्ट पॉईंट दॅट वी हॅव डिस्कस्ड इज दॅट हाऊ टू स्टार्ट अन एक्सटेम्पोर इन विच वी हॅव स्टडीड मेनी थिंग्स लाईक डू नॉट रश टू स्टार्ट, थिंक while you are speaking, avoid nervousness, be confident, and utilize your time like this. After this, we have also studied that how to deliver an extempore. Actually कशा पद्धतीने एक्सटेम्पोर दिलं गेलं पाहिजे त्या बाबतीत आपण गोष्टी या पॉईंटमध्ये पाहिल्या की जसं की नो युअर डिरेक्शन, प्रिपेअर सम बॅकअप, प्लॉट अ कोर्स दॅट इज आउटलाईन ऑफ अ कोर्स, कीप इट शॉर्ट अँड स्वीट, वॉच युअर वर्ड्स. And there are many types of openings that we have seen like questioning, factual, surprising, reveal. That's all that we have studied in extempore.